बी छान पडलंय, बघताय ना आऊसाहेब. मधू, हा हा चल. आऊसाहेब, आयुष्यभर या वाड्याच्या भल्यासाठी जगत आला तुम्ही, आणि आता यावेळी हे नाव आठवतंय तुम्हाला. नको आऊसाहेब, नको. आजपर्यंत आलं नाही असं संकट येईल बघा या वाड्यावर. आया पडतो आऊसाहेब. ते सत्य तळाशी जर राहू द्याची, ते सत्य बाहेर आलं तर या भरल्या संसारात सगळे लोक उठतील बघाच. नको आऊसाहेब. काय झालं गुंडप्पा दादा? एवढं काय बोलताय आऊसाहेबांची? काय नाही, जे ते आऊसाहेबांना बाग दाखवत होतो. नाही पण मी बघितलं, तुम्ही काहीतरी बोलत होतात त्यांच्याशी. काही झालंय का? बोलत आता हेच की आऊसाहेब लवकर बरे व्हा म्हणून. तेच बोलत होतो. ऊन वाढायला लागलंय, मी आऊसाहेबांना घेऊन जातो. काहीतरी लपवतायत गुंडप्पा दादा. पण काय? काल अचानक आले होते गुंडप्पा दादा आऊसाहेबांच्या खोलीत. मला असं वाटतंय आऊसाहेबांच्या खोलीतच या रहस्याचं मूळ सापडेल. मला तिथेच जायला हवं. अरे आलात तुम्ही? बसा बसा, मला कंपनी मिळेल. बसा. आपण प्रेझेंटेशन करणार होतो ना, ज्याच्यासाठी ही मीटिंग ठेवली आहे. मीटिंग काय खेळताना पण होऊ शकते ना. कुठलाही मोठा डिसिजन घेताना मला चेस खेळायला खूप आवडतं. बुद्धी तल्लक होते, आणि मोठमोठं डिसिजन घ्यायचंय म्हणजे बुद्धीला थोडासा व्यायाम मिळायला हवा ना. खेळा खेळा. नाही, मला चेस खेळता येत नाही. तुमच्या घरात तुमच्या नावाच्या चेस ट्रॉफीज आहेत, त्या विकत आणल्यात का तुम्ही? तुमच्या नजरेतून काही चुकत नाही ना सर. होतो मी कॉलेजमध्ये चॅम्पियन. अरे वा, मग तर तुमच्यासोबत खेळायलाच हवं. म्हणजे मलाही कळेल मी किती पाण्यात येते. कुठल्या प्रपोजल बद्दल बोलायचं होतं? माझ्या मित्राचं एक प्रपोजल आहे. त्याने एक जमीन पाहून ठेवली आहे, पण थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. कसला प्रॉब्लेम? त्या जमिनीच्या मध्ये एक छोटासा जमिनीचा तुकडा त्याच्या जवळच्या माणसांचा आहे. त्याला तर संपूर्ण जमीन हवी आहे, पण त्या माणसांना न दुखवता. त्याने मला विचारलं की जर माझ्या जागी तू असतास तर तू काय केलं असतंस. मला काहीच सुचत नाही. तुम्ही काय केलं असतं? जर खरंच चांगलं प्रपोजल असतं तर मी त्याला समजावलं असतं, आणि मग इतकी चांगली ऑफर दिली असती की त्याला नकार देताच आला नसता. वा, खूप छान बिझनेसमॅन आहात तुम्ही.
सर आता तुमची मूव. चेकमेट आहात तुम्ही. आई, इतका पसारा काय करताय तुम्ही? अगं रेवा, बरं झालं तू आलीस. आऊ साहेबांच्या औषधाचं प्रिस्क्रिप्शन कुठे आहे? मी हे पण सगळं शोधलं, सापडतच नाहीये. त्यांची औषधं संपत आली आहेत. नाही तर तू एक काम कर, तू डॉक्टरांना फोन करून विचारून घेतेस का त्यांची औषधं काय आहेत ती? आई शांत व्हा. किती हायपर होताय तुम्ही. आणि तुम्हाला सापडत नव्हती तर मला विचारायचं ना, मी शोधलं असतं. बरं असू दे, मी शोधते. तुम्ही एक काम करा, जाऊन नाश्ता करा, गरम आहे तेवढ्या. आणि नाश्ता नाही केला तर मी बाबांना कंप्लेंट करीन ना तुमची. हो ग बाई, जाते मी नाश्ता करायला. नाही तर खरंच त्यांना ना वाढवून चढवून सांगशील काहीतरी. आले मी, प्लीज शोधा जरा. हो शोधते. कुठे ठेवलं होतं? कोणाचा फोटो आहे हा? रेवा, मिळालं का ग? हो, शोधते आई. फोन का नाही उचलत आहे कोणी? मलाच इथून कोणाला तरी पाठवायला लागेल आता. हॅलो. फोन का उचलत नव्हता तुम्ही? केव्हापासून ट्राय करते मी. सॉरी बहिणी, इकडे खूपच गडबड चालली आहे. सगळी माणसं बिझी आहेत म्हणून उचलला नसेल. बरं असू दे. आऊसाहेबांची औषधं मागवायची आहेत मला. कोणाला तरी पाठवा प्रिस्क्रिप्शन घ्यायला. आणि मी सांगेन ती सगळी औषधं पाठवा. सॉरी बहिणी, आज एकही माणूस रिकामा नाहीये. सगळेजण बिझी आहेत. तुम्हीच पाठवा ना कोणाला तरी प्लीज. का? इतकं काय काम चाललंय की सगळे बिझी आहे? आपली राहती जमीन कुणीतरी मोठा असा मी विकत घेतोय. राहती जमीन? कोण विकत घेत आहे? तो तात्पुरती जागा देतोय आता, पण नंतर मॉल बांधून त्यात दुकान देणार आहे. चांगली ऑफर देतोय. काय? काहीतरीच काय बोलताय तुम्ही? मॉल बांधायला किती जमीन लागते माहितीये ना तुम्हाला? आणि आमच्या वाड्याला लागूनच तुमचं दुकान आहे. असं कसं कोणी मॉल बांधू शकतं? तर ते मी कसं सांगू वहिनी, पण माझी सगळी माणसं त्याच गडबडीत त्याच प्रोसिजर मध्ये आहेत. आणि मलाही निघायला हवं. वहिनी प्लीज तुम्ही कोणाला तरी पाठवा, मी काहीतरी बंदोबस्त करतो. कोण आहे तो माणूस? विश्वजित. बरं पाठवाल कोणाला तरी? हो. ओके, बाय वहिनी. विश्वजित, तू असं कसं करू शकतो? ती जमीन पाहताच त्याच्या लक्षात यायला हवं होतं की आपला वाडा त्या दुकानाला लागूनच आहे. अच्छा, यासाठीच त्यांनी अनयला जाळ्यात अडकवलं होतं. अनय आला वाटतं. विश्वजितचं खरं रूप मला अनयच्या समोर आणावंच लागेल, आत्ताच्या आत्ता. कळलं ना तुला अनय? इतके दिवस त्या विश्वजित बद्दल काही ऐकून घेत नव्हतास तू, पण आता त्याचा इथे येण्याचा हेतू क्लिअर झालाय. जेव्हा ऐक तर माझं. तू ऐक आता माझं. तो विश्वजित एक नंबरचा फ्रॉड माणूस निघाला. तुझ्या तोंडासमोर गोड गोड वागत होता तुझ्याशी, पण तुझ्या मागे तो काय काय करतो ना हे बघ जरा. मला तर आधीपासूनच माहिती होतं त्याचा इथे येण्याचा हेतू शुद्ध नाही. कोणाचा हेतू शुद्ध नाही? माझ्याबद्दल बोलताय का तुम्ही? आजकाल तुम्ही माझ्याबद्दल जरा जास्त बोलताय, असं नाही का वाटत तुम्हाला? का नाही बोलणार मी? अनय, या माणसाच्या गोड गोड बोलण्यावर खूप विश्वास ठेवलास ना तू. पण
पण बघ जरा गोड बोलायचं खोटं नाटक करून काय काय करतोय हा माणूस. आपली कंपनी फक्त इथे यायचं एक निमित्त होतं ह्याच्यासाठी, पण त्याची खरी नजर होती आपल्या वाड्यावर, या सरनोबतांच्या वाड्यावर. आणि हा वाडा विकत घेता यावा म्हणून आजूबाजूची जमीनही विकत घ्यायचा निर्णय घेतला यांनी. हो ना? काय बोलतेस तू? विश्वजित असं कधीच करू शकत नाहीत. हो अनय, इतका विश्वास आहे तुझा तुझ्या मित्रावर? मग त्यांनाच विचार ना, तेच सांगतील खरं काय ते. तसंही त्यांचा प्लॅन रेडीच आहे ना. हा वाडा आणि इथली आजूबाजूची जमीन विकत घ्यायची आणि त्या जागेवर एक मोठा मॉल बांधायचा. समोरच आहेत ना ते, त्यांनाच विचार काय खरं आणि काय खोटं ते. काय बोलते? तुम्ही काही बोलत का नाही आहात? त्या बोलतायत ते सगळं खरं आहे. पण मग तसं तुम्ही मला काहीच का नाही सांगितलं? असं काय करताय ना? मी चेस खेळताना तुम्हाला सांगितलं ना, माझ्या मित्राचं प्रपोजल. त्याला जमीन घ्यायची आहे, पण जवळच्या माणसाचा. हा, आणि तुम्ही काय म्हणाला होता? मी त्याला समजावून सांगेन आणि असं डील देईन जे तो नाकारू शकणार नाही. मी पण तेच करतोय. एक मिनिट, हे बघा, हा वाडा आणि याच्या आसपासची जमीन गावापासून तशी खूप दूर आहे, पण परिसर खूप छान आहे. या जागेवर जर एखादा मॉल किंवा 5 स्टार हॉटेल उभं राहिलं तर सरनोबतांचंच काय, शिपुरापूर गावाचं सुद्धा नाव सगळ्या जगामध्ये होईल. आणि या सगळ्याचे अर्धे मालक तुम्ही असणार आहात. मिस्टराने हे सगळं तुम्हालाच सांभाळायचंय. पण हा वाडा एकट्या अनयचा नाहीये, सगळ्या सरनोबतांचा आहे. सगळ्यांना विचारल्याशिवाय अनय कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. आणि मुळात आऊसाहेबांना विचारल्याशिवाय या वाड्यातली एकही वीट हलणार नाही. ठरलं तर मग सगळे निर्णय घ्यायचे अधिकार जर तुमच्या आऊसाहेबांना आहेत, मग त्या बऱ्या होईपर्यंत थांबूया. मला काही घाई नाहीये आणि कोणालाही दुखवून हा विश्वजित बिझनेस करत नाही. कसं आहे ना रेवा, तडकाफडकी निर्णय घ्यायची सवय नाहीये मला. जरा विचार करून थांबवून सगळे प्रश्न सोडवले जाऊ शकतात, नाही का? आणि मला माहित नव्हतं या वाड्याबद्दल तुम्ही एवढे इमोशनल आहात म्हणून. कारण तुमच्यासाठी हा केवळ एक वाडा आहे, पण आमच्यासाठी हे आमचं घर आहे. देवा, विश्वजित, तुम्ही हा निर्णय घ्यायला खूप घाई केली. जर माझ्याशी आधी बोलला असतात तर मी यापेक्षाही चांगल्या जागा दाखवल्या असत्या तुम्हाला. आणि मला हे माहित नाही आहे का, पण हे सगळं करण्यामागे माझा खूप वेगळा उद्देश होता. शिप्रापुरातल्या लोकांना नवीन रोजगार द्यायचा होता मला, त्यांचं भलं करायचं होतं. माझ्या बोलण्याचा हा देवाने खूप वाईट अर्थ लावला ना, त्याचा जास्त वाईट वाटतंय मला. नका उगाच वाईट वाटून घेऊ. रेवा या वाड्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत. काय आहे ना, आतापर्यंत आऊसाहेबांनंतर या वाड्याचा अंतरंग खऱ्या अर्थाने जाणून घेणारी रेवाच आहे. त्यामुळे हा वाडा विकला जातो ही कल्पना तिला मानवली नाही. माझंच चुकलं. हा असा काही विचार न करता थेट निर्णय नको घ्यायला होता मी.
पण मला वाटलं की या वाड्याचे मालक तुम्ही आहात. तुमच्याशी या प्रस्तावाबद्दल बोललो की झालं सगळं, आणि यामध्ये तुमचा जास्त फायदा होता. या जागेवर एखादा मॉल किंवा 5 स्टार हॉटेल उभं राहिलं असतं तर किमान 50-60 करोड रुपये मिळाले असते तुम्हाला. जाऊ दे ना, जे घडणारच नाहीये त्यावर चर्चा कशाला. हा ठीक आहे, निघतो मी. अरे असंच कुठे चाललात? जेवून जा ना. एवढं सगळं झाल्यानंतर रेवा मला जेवायला वाढतील असं वाटतं तुम्हाला? नाही नाही, असं काही नाही. मी रेवाशी बोलतो. ती पाहुण्यांचं आदरातिथ्य खूप आग्रहाने करते. थांबा तुम्ही. विश्वजित, असेच कुठे चाललायत? रेवा जेवण वाढत नाहीये ना, तर मी आहे ना, मी वाढते जेवण. ते काही नाही, आज तुम्हाला माझ्या हातचं जेवावंच लागेल. मी मेघदत्तला बोलवून घेते. तुम्ही त्यांना भेटला नाहीयेत ना? तुम्हाला माहिती आहे तोही खूप चांगला बिझनेसमॅन आहे. त्यालाही खूप बरं वाटेल तुम्हाला भेटून. तुम्ही थांबा हा, मी वाढते तुम्हाला जेवण. 1 मिनिट हा. महादेव, महादेव, हे बघा, आज हे साहेब आपल्याकडे जेवायला आहेत. तर तू एक काम कर, जेवणाची सगळी तयारी करून ठेव, आणि हा डायनिंग टेबल सेट करून ठेव. जा, येतेच मी. काय समजतो हा विश्वजित स्वतःला? मला तर आता नजरेसमोरही नकोसा वाटायला लागलाय तो. आणि वागतो असा जणू सगळ्यांचं भलंच करायला आला इथे. शी. आऊसाहेब, आज तुम्ही बोलला असतात ना तर त्याची हिंमतच झाली नसती या घरात यायची. आता तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा आणि चांगला धडा शिकवा त्याला. आता काय म्हणतोय की तुम्हालाही मनवीन म्हणे, पण तुम्ही फक्त नजर वर करून पाहिलत ना तर उभाही राहणार नाही तो तुमच्या समोर. आऊसाहेब, तुमच्याशी मनातलं बोलल्याशिवाय मला चैनच पडत नाही हो. बरं ते जाऊ दे, किती वेळ नुसतं असं बसून राहणार आहात? झोपा आता. या. इथेच तर ठेवला होता तो फोटो. मग कोणी उचलला? जर तो फोटो कोणी काळजीने उचललाय तर तो नक्कीच महत्वाचा असणार. पण कोणाचा असेल? मधूचा तर नसेल?